राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं अधिवेशन गोव्यामध्ये पार पडलं आणि या अधिवेशनानंतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी या अधिवेशनावर टीका करत असताना अशा प्रकारचे आरोप केले की त्या ठिकाणी दंगल भडकविण्यासंदर्भात सुद्धा चर्चा झाली। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे। सर, जरांगे पाटलांनी अशा प्रकारचे आरोप केले, काय नेमकं? हे बघा की त्यांनी जे काही आरोप केलेले आहे ते बिनबुडाचे आरोप आहेत, तथ्यहीन आहेत आणि त्याच्या प्रकारचं कुठलंही तथ्य नाही आहे। पहिला प्रश्न असा आहे की त्यांनी असं म्हटलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचा मेळावा घेतला। हा फडणवीस साहेबांचा मेळावा नव्हता किंवा त्यांच्या पक्षाचाही मेळावा नव्हता। हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 7 ऑगस्टला दरवर्षी होणाऱ्या अधिवेशनाच्या शृंखलेतील 10वं राष्ट्रीय महाअधिवेशन होतं। दरवर्षी आम्ही 7 ऑगस्टला देशाच्या कुठल्या तरी मोठ्या शहरामध्ये जाऊन वेगवेगळ्या राज्यामध्ये हे अधिवेशन घेत असतो। त्याच्यातला एक भाग म्हणून ह्या 7 ऑगस्टला झालेलं गोवा येथील अधिवेशन होतं। दुसरं असं की त्यांनी असं म्हटलेलं आहे की मराठा आंदोलकांमध्ये त्याला काय दंगल घडविण्याचा कट रचला गेलेला आहे। या ठिकाणी कट हा फार मोठा शब्द आहे आणि कट हा कधी ओपन अधिवेशनामध्ये रचला जात नाही, त्याच्याकरता बंद खोलीमध्ये चर्चा होत असते। आमचं अधिवेशन हे गोवा येथील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम या भव्य याच्यात ओपन अधिवेशन होतं। जेवढे काय आमचे निमंत्रित पाहुणे होते ते आल्यापासून तर ते परत जाईपर्यंत प्रत्येकाचं मार्गदर्शन, प्रत्येकाचं भाषण हे लाईव्ह आम्ही टेलिकास्ट केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा ते जो आरोप करत आहे की कट रचला गेला, हा कट कुठे रचला गेला हे त्यांनी पुराव्यासह आम्हाला सांगावं। कारण कट रचला म्हणजेच राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि फडणवीस यांनी कट रचला असं ते होईल। म्हणजे आमच्या संघटनेला बदनाम करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे। मी तर असं म्हणेल की कुठलीही व्यक्ती ज्या पद्धतीने वागते, जशी कृती करते, जसे विचार करते, तसाच तो दुसऱ्याच्या प्रती ते विचार करत असतात। कदाचित अशा प्रकारचा कट तेच ओबीसीबद्दल रचत असतील आणि म्हणून आमच्याविषयी तर हे कट रचत नाही असे विचार त्यांच्या डोक्यामध्ये आले असेल आणि त्या निगेटिव्ह भूमिकेतनं त्यांनी हे वाक्य केलेलं असेल, जे पूर्णतः काय म्हणतात बिनपुराव्याचं आहे, तथ्यहीन आहे आणि म्हणून मी त्याचा निषेधसुद्धा या ठिकाणी करतो आहे। त्यांनी असंही म्हटलं आहे की ज्याप्रमाणे फडणवीस त्या ठिकाणी महाधिवेशनात बोलत असताना म्हणाले होते की ओबीसीच्या पाठीशी मी आहोत, त्याच्यावरून सुद्धा त्यांनी टिप्पणी केली की फडणवीस हे ओबीसीचे नेते आहेत। नाही, हे बघा, फडणवीस साहेबांनी एवढ्या कमीत कमी 7-8 हजार लोकांच्या समोर त्यांनी स्पष्ट बोललेले आहे, ते ऐकू शकता। दररोज भाषण टी व्हीवरती लाईव्ह झालेलं आहे की मी 25 वर्षापासून ओबीसीच्या समस्या जाणून त्या सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतो। विरोधी पक्षामध्ये असतानासुद्धा मी ती भूमिका घेतलेली आहे आणि सत्तेमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असताना, आता मुख्यमंत्री असतानासुद्धा ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्याकरता नेहमी मी सकारात्मक असतो। मी ओबीसीवर असतो आणि ओबीसीला न्याय देत असताना मला जर कोणी माझ्यावरती टीका करत असेल, मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल तर मी त्याची कुठल्याही प्रकारची चिंता करत नाही। आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून या देशामध्ये असलेल्या 60% ओबीसींना संविधानिक अधिकार मिळाला पाहिजे। संविधानिक जे प्रश्न आहेत, संविधानिक ज्या समस्या आहेत त्या सोडविण्याचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारला विनंती करत असतो। सरकारला आमच्या जेव्हा मागण्या पडतात की यांचे हे जे काही मागत आहे ते योग्य आहे आणि ते समाजाला दिल्याशिवाय समाजाचा उत्थान किंवा समाजाची प्रगती होऊ शकत नाही, हे सरकारच्या लक्षात आल्यावरती ते आमच्या मागण्या पूर्ण करतात, ज्यामुळे आमचे विद्यार्थी, युवक आणि जनसामान्य माणसाला त्याचा लाभ मिळत असतो। असं जर होत असेल तर कुणाला फेवर करतो असं म्हणू शकत नाही आणि म्हणून ते म्हणाले की मी यापूर्वीसुद्धा मदत केली आहे, यापुढेसुद्धा करील आणि मी ओबीसी समाजाच्या पाठीशी उभा राहील। ह्या 60% ओबीसीला एक आधार देण्याचं जे वक्तव्य ते करतात याचा अर्थ ते कोणाचा विरोध करतात असं मी म्हणणार नाही, कारण ते भाषणातसुद्धा बोललेले आहे की याचा अर्थ जर कोणी हे काढत असेल की यांना ज्या पाठीशी मी आहे म्हणजे दुसऱ्याच्या विरोधात, ते चुकीचं आहे। जे लोक माझ्याकडे त्यांच्या समाजाच्या उत्थानाकरता न्याय मागायला येतात, मुख्यमंत्री म्हणून त्यांना न्याय देण्याचं माझं कर्तव्य आहे, या असं ते बोललेलं आहे। कुणी त्याचा चुकीचा अर्थ घेत असेल
तर त्याला काही आपण काही म्हणू शकत नाही. त्याच वेळेस मनोज जरांगे पाटील असं सुद्धा बोलले की ओबीसी लोकांना मंत्री केलं आणि हे ओबीसी मंत्री मराठा समाजाच्या अधिकाऱ्यांना आणि इतर लोकांना त्रास देतात. अरे बाबा, या 288 आमदारापैकी 100 आमदार ओबीसी समाजाचे आहे आणि मग 100 आमदार जर ओबीसी समाजाचे निवडून आले तर त्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये मंत्रिपद देणं हे कुठल्याही सरकारला बंधनकारक आहे. जर त्यांना मंत्री केलं तर पालकमंत्रीसुद्धा करावं लागेल आणि पालकमंत्री झाल्यानंतर किंवा मंत्री झाल्यानंतर त्या मंत्र्याला कुठली जात किंवा काही नसते, तो सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्या ओबीसी समाजाच्या एखाद्या मंत्र्यांनी कुठेतरी कुठल्या व्यक्तीला किंवा कुठल्या अधिकाऱ्याला त्रास दिला हे नावासहित त्यांनी सांगावं. सरसकट सर्व ओबीसी समाजावरती, सर्व ओबीसी समाजाच्या आमदारावरती किंवा सर्व ओबीसी मंत्र्यावरती आरोप करणं हे तथ्यहीन आरोप आहेत. म्हणजे आरोप करायचा आणि मराठा आणि ओबीसीमध्ये भेद निर्माण करायचा, वाद निर्माण करायचा असा मनोज जरांगे पाटील स्वतः प्रयत्न करीत आहे असा मी त्यांच्यावरती आरोप करतो. सर, याआधीसुद्धा ओबीसीचे अधिवेशन झाले किंवा मराठा समाजाचे अनेक अधिवेशन झाले, परंतु मनोज जरांगे पाटलांच्या असं का डोक्यात आलं की या ठिकाणी कट रचला जातो किंवा असं, म्हणजे मी आधी बोललो तुम्हाला की कदाचित अशा प्रकारचे प्रयत्न ते स्वतः करत असतील. माणूस जे स्वतः कृती करतो तेच कदाचित दुसरे करत तर नाही ना असे विचार माणसाच्या डोक्यामध्ये येतात आणि त्या कृतीतून अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्या तोंडातून बाहेर येत असते. आम्ही सरळ पद्धतीने आमचं काम करतो म्हणून असे वाक्य आमच्या तोंडामध्ये कधी येत नाही, कारण आम्ही स्पष्ट सरळ मार्गाने आम्ही आमच्या भूमिका सरकारपुढे मांडत असतो. सर, मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा मराठ्यांना घेऊन मुंबईकडे जाण्याचा किंवा मराठा आंदोलन पुन्हा उभं करण्याचा तयारीमध्ये असल्याचं पाहायला मिळते आहे. आपण नक्की पहा, त्यांनी त्यांच्या समाजाचे प्रश्न सोडविण्याकरता, त्यांच्या समाजाच्या प्रगतीकरता त्यांना जे जे योग्य मार्ग वाटते त्या मार्गाने त्यांनी त्यांचं आंदोलन करावं. त्यांनी त्यांचं काय भूमिका त्यांना वटवायची ती भूमिका त्यांनी वटवावी. पण त्यांनी त्यांच्या प्रश्न सोडविण्याकरता भूमिका वटवताना इतर लोक आपल्या समाजाच्या प्रगतीकरता जे काम करतात त्याच्यावरती टीका करण्याचा त्यांना काही अधिकार नाही आहे. आणि आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघ जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू व्हायच्या आधीपासून करतो आहे. आम्ही सातत्याने 2005 पासून, त्यापूर्वीपासून याच्यामध्ये आहो. 2016 पासून आम्ही राष्ट्रीय स्तरावर गेलेलो आणि म्हणून हे आमचं 10वं अधिवेशन होतं. काय पहिलं अधिवेशन नव्हतं. यांनी यांचे आंदोलन केव्हा सुरू केलं ते सांगावं. यांचे आंदोलन सुरू झाल्यावर आमचे आंदोलन सुरू नाही झाले. मी तर म्हणतो की आमच्या आंदोलनानंतर यांनी आपलं आंदोलन सुरू केलं. कदाचित त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आमच्यावर टीका करण्याचा किंवा आमच्या अधिवेशनावर टीका करण्याचा त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. नक्कीच मनोज जरांगे पाटील यांना कुठलाही अधिकार टीका करण्याचा नाही आहे आणि ज्यांच्या डोक्यात जे असतं तसंच होतं, तसेच विचार त्यांच्या डोक्यात येते अशा प्रकारची भावना बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.